पहिल्यांदाच दिलेलं गाडीचं ते अजून तसंच आहे. फर्स्ट एड किट वापरलंच नाही. तर फायनली आम्ही आता गाडी देण्यासाठी चाललो आहे आणि ह्या गाडीतला हा माझा शेवटचा प्रवास आहे आणि जो मला कॅप्चर करायला आवडतो. आणि खरं तर यूट्यूब जर्नीमध्ये माझ्या गाडीने खरी जर्नीची सुरुवात केली आणि तेव्हापासून तुम्हीसुद्धा या गाडीला बघत आला आहात. तर यापुढे तुम्ही या गाडीला बघणार नाही. त्यामुळे हा एक शेवटचा सूर्यास्त तुम्हा सगळ्यांसोबत मी शेअर करते. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जावं लागतं. घराचा एखादा कोपरा आवडत असेल म्हणून तो आपण तसं रिनोव्हेट करतो की नाही, है ना? डोंट वरी. गेला आहे ना वेगळं आहे. खूप जाड आहे रे. कोणाचा होता? तुझा. बरोबर. का विकतेस? काहीतरी प्रोग्रेस पुढे होते ना. इमोशनली असंच याच्यासोबत आपण कनेक्ट राहून तसंच राहिलं ना की लॉस होणार. थोडं प्रॅक्टिकल विचार कर. इमोशनली ठीक आहे पण एवढं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. नाही विकायचे एखाद्याला पैसे परत पाठव. मग काय रडायचं? बुद्धी एक जोक सांगू ना. काय मास्क बिस्क लावू ना. अगदी नाचतायत कशाला. मास्क का लावून फिरताय तुम्ही पण. मास्क काढ. कुठे टिळा बिळा लावायला गेलेला? तिथं सत्कार झाला ना. जाहीर सत्कार. जाहीर सत्कार. या या माझं कोणी पोरग. मी ना मी रडले म्हणून साक्षात धनंजय पवार आले. अगं तुझं रडत्याला सावरत सावरत 70 दिवस संपल्यात. तुझं रडत्याला सावरत सावरत 70 दिवस संपल्यात.
आणि भाऊ आलाय आणि भावाला काय दिले तुम्ही स्वतः सांगितलेलं तेच दिले. काय तर सांगू नको. मटण पाहिजे होतं त्यांना. उद्या खाऊ. संकट उद्या सांगितलंय का तिकडे शूट वाल्यांना मटण पाहिजे म्हणून? नाही मी कशाला बोलू, तू आहेस की सांगायला. दिवाणची कशाला ठेवलाय? आता मी फर्निचर दुसऱ्याकडनं घेतलं म्हणून तुम्ही असं चेक बिक करणार का आता ते? आता मला विचारल्या भेटलोय सागवान आहे काय खरोखर सांग. हे वरच्या पट्टीत तेवढी फिगर दिसणार, खाली कुठे फिगर काय दिसणार बाई. साग नाही मला नाही वाटत ही फिगर असेल आहे ना साग म्हणजे. हे काय हे इथं दिसाले की सागवान, पण बाकीच्या ठिकाणी फिगर दिसत नाही. बघा फिगर कशाला बघायची आहे तुम्हाला? इथं पण दिसतंय ना. हे अशी फिगर सगळ्याला करायला सागवानला फिगर वेगळी असते. आता फिगर बघा, त्याच्यापेक्षा एक फिगर बाबा बहिणीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली तर बहीण घेईल ना फर्निचर. पण ते नाही. डार्क पॉलिश फसवलं सांगू शकत नाही. डार्क पॉलिश मध्ये कळतं. कर्कट पेन्सिल सगळं काय काय घेऊन बसलं. नाही होते गाडीतलं आज काढलंय सगळं. गाडी गेली माझी आज डीपी दादा. गाडीला बो पण होता, गॉगल होता, चष्मा होता. हे पण नको जिम करते. हा पोरगी जिम करत्या. आणि बहुतेक तुझं एक बूट माझ्याकडे आहे, पर्पल कलरचं, बिग बॉसच्या घरातलं. ते तुम्ही काय घेऊ? मग ते आणायचं नाही येताना. लक्षात नाही कोण वापरते. कुठलं ग? तसं मी एवढूच काय माहिती? नैले मोठं पाय आहे तिथं. पर्पल कलरचं कुठलं? असणार बिग असणार बॉसच्या घरात जाताना तू पर्पल लेव्हेंडर कलर असणार असणार. घेतलेली की त्याच्यावर लेबल वगैरे काय नव्हतं बघ. हा ते ते तुम्ही कसे घेऊन गेलात? अगं त्या दिवशी तू पिशवी दिलीस माहित आहे. हा माझी पिशवी न्यायला मागं निखिलाला, हा तेव्हा तू जी पिशवी दिलीस ना त्या पिशवीत तुझं बूट होतं. अच्छा हा बरोबर. ते ब्लॅक कलरचं आणि येते. हा ब्लॅक आणि हे. लेव्हेंडर कलर असं होतं. मी म्हटलं मग असं बहुतेक वहिनीसाठी पाठवले असं. मग घालू दे, आपण असं घालायचं नसतं चप्पल. पण तुझं एवढं मोठं पाय एवढं पाय बसत नाही. आता वाट बघायला पोरगी मोठी होऊन तिला बसल असं झोपलाय वाव. आणि गाणं लावलं निंबोनीच्या झाडामागे. मी म्हटलं जरा चेष्टा मस्करी चालू असेल आणि हे उठा उठा गाणं लावले उठा. मी गाणं ऐकलं निंबोनीच्या झाडामागे अजून झोपले आणि झोपलो. तर तुम्हाला बिग बॉसच्या घरात झोप यायची ते मला रिलेट व्हायचं. झोप यायची म्हणजे काय रात्री करूच काय नाही शकत ना. झोप केवढी दुसरं काही यायची? काम नव्हतं. खूप झोप यायची. आणि त्यात मला हिनं शेवटला सांगितली ते औषध खोकल्यावरच प्यायचं. ते खूप प्यायचे. 7 तासाला प्यायचं मी. कफ सिरप असंच खोकला येत होता म्हणून म्हटलं कफ सिरपने अजून झोप येणार. आणि आणि घटाघटा मला प्यायचे. झोप काय यायला मला झोप काय यायला म्हणजे असे घटाघट प्यायचे का मोजून बिजून पण नाही. पण झोप नंतर विसरला असेल ना कॅमेरा बरोबर. नाही आमचं काय 2 आठवड्यात आम्ही आठवड्याभरात आम्ही कॅमेरे विसरलेलो सगळे. कुठं काय एवढं लक्ष. काही जणांच्या लक्षात होते, काही जणांच्या लक्षात होते. सरक बाजूला सरकून ते कॅमेरा समोरच बोलायचे. म्हणजे कॅमेराचा अँगल घेऊनच बोलायचे, कारण त्यांना माहित होतं फार एडिट कसं होतं काय होतं. गाणं आणि चांगलं पण म्हटलं की कसं वाटलं मी लिहिलेलं गाणं? तू लिहिलं तुझं स्वतःच कौतुक पाहिजेच काय. मग करा ना यार, करा. काठी आणली तिथे चांगलं लिहिली गाणं मस्त लिहिलं. राहा 2 दिवस आणि मग जा कोल्हापूरला. 2 दिवस राहणे जा. काय 2 दिवस? माझी कार खरं तर मी कधीच विकणार नव्हते. मला माहितीये, मी याच प्लॅटफॉर्मवरती सांगितलं होतं की माझी कार म्हणजे माझी लक्ष्मी आहे आणि मला ती कधीच विकायची नाहीये. पण थोडं प्रॅक्टिकली विचार करता आणि सगळ्या गोष्टींचा विचार करता मी डिसिजन घेतला की नाही, हे एक प्रॅक्टिकली असं आपण करणं हे किती चुकीचं आहे. त्या गोष्टीची व्हॅल्यू म्हणजे आपण जे पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा त्या पैशाला कुठेतरी रोल करणं हे जास्त आहे, जेणेकरून ती गाडी एका ठिकाणी ठेवून त्याला स्क्रॅपमध्ये करण्यापेक्षा अजून एका फॅमिलीला आनंद देता येईल आणि त्या सगळ्या गोष्टी करता येतील. पण मला हवी तशी किंमत त्या गाडीला मिळत नव्हती आणि मग मी म्हणत होते की ठीक आहे राहू दे, आंबे विकीन फार फार तर त्या गाडीमधून, असं माझं हे चालू होतं. पण अचानक सगळ्या गोष्टी जमून आल्या आणि म्हणजे दुसरी गाडी कोणती घ्यायची किंवा काय करायचं या गोष्टीचा काही प्लॅन नसताना गोष्टी जमून आल्या आणि मग मी विचार केला की ठीक आहे, एक माझं जी तशी माणसांवरती जीव लावण्याची सवय ती खूप वाईट आहे, ज्याच्यामुळे मला खूप त्रास होतो आणि तशीच वस्तूंवरती, त्यामुळे ती कुठेतरी अजून स्ट्रॉंग बनण्यासाठी मी म्हटलं की ठीक आहे विकूया ही गाडी. पण ह्या गाडीने कधीच मला काही त्रास दिला नाही, कधी कोणता मेंटेनन्स नाही की काही नाही, काही जास्त मोठा खर्च कधीच दिला नाही. अजूनही ती गाडी देत नव्हती आणि खूप छान सगळं व्यवस्थित होतं. सगळ्यांना वाटलं की काय झालं, हिने गाडी का विकली. तर मला दुसरी गाडी घेण्याचा विचार
करायचा होता म्हणून मी ही गाडी विकली. पण आता कोणती घ्यायची माहिती नाही, अचानक मला असं छत्र हरवल्यासारखं झालंय. पण बघू काय होतंय पुढे, कसं काय सगळ्या गोष्टी घडून येत आहेत. याच गाडीतून मी खरं तर गजालीची सुरुवात केली होती. तुम्हाला आठवतं की मालवणी गजाली मी या गाडीतनं सुरू केल्या होत्या यूट्यूबवरती, ज्याला छान प्रतिसाद लोकांचा होता. बऱ्याच गोष्टींच्या आठवणी त्या गाडीसोबत होत्या आणि त्यामुळे मला खूप रडायला आलं आणि खूप वाईट वाटलं ती गाडी देताना. म्हणजे अजूनही मी माझ्या घरी सांगितलेलं नाही आहे की मी गाडी विकली. मी असेच मोठे मोठे निर्णय असेच घेत असते नेहमी आणि आता घरी सांगेन मी, म्हणजे आज सांगेन घरी खरं तर की गाडी विकली. मी आईला सांगितलं होतं की मी गाडी विकणार आहे, पण काय करणार आहे त्यानंतर किंवा कोणती गाडी घेणार किंवा काय करणार ह्याचं काही प्लॅन नसताना मी बोलले होते की मी गाडी विकेन आणि मी ती गाडी विकली आहे. तर असं नाही आहे की काही आता परवडत नाही आहे म्हणून विकली वगैरे, असं काही नाही आहे. आता उगीच काहीतरी न्यूज बनतील म्हणून आधीच सांगते की मला घ्यायची आहे नवीन गाडी, पण मी 2-3 गाड्यांमध्ये कन्फ्यूज आहे, त्यामुळे मी ती गाडी आधीच हे केली. पण बघू काय होतंय कसं होतंय. बऱ्याच गोष्टींशी आपण इमोशनली जोडलेले असतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. आणि ती माझी पहिली गाडी होती, जी गाडी मला आठवतं की मी ज्या दिवशी त्या गाडीची डिलिव्हरी घेतली होती त्याच दिवशी त्या गाडीतनं मी आंबे डिलिव्हर केले होते. आणि त्या गाडीने खूप मेहनत घेतली आहे माझ्यासाठी, खूप कष्ट त्या गाडीने माझ्यासोबत केलेले आहेत. आणि जे काही मी कमवलंय किंवा जे काही आत्तापर्यंत मी आहे ती गाडी, म्हणजे मी गाडी घेतली होती 2021 मध्ये, 13 एप्रिल 2021ला मी गाडी घेतली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत त्या गाडीने माझी साथ दिली आहे आणि खूप स्ट्रगल बघितलं आहे, खूप गोष्टी बघितल्या आहेत. सिंधुद्योगचं सगळं एक्झिबिशनचं सामान तुम्ही सगळ्यांनी सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघितलं असेल. मी सगळं त्या गाडीमध्ये भरायचे, सगळं घेऊन जायचे आणि सगळ्या गोष्टी केल्यात. आणि त्या गाडीने फक्त मला असा आराम किंवा एक भारी गाडी असं हे नाही, तर तोच माझा टेम्पो होता, तोच माझं सगळं काही होतं. असं ती गाडी म्हणजे खूप काही आहे आणि ती लक्ष्मीच आहे. ज्यांच्या घरी ती गेली आहे त्यांना खूप भरभराट देव, एवढंच मला वाटतं की जेवढं चांगलं माझ्या बाबतीत झालंय तेच चांगलं त्यांच्या बाबतीतही होऊ दे आणि ती गाडी त्यांनाही तेवढंच सुखी ठेवू दे. आणि काही ॲक्सिडेंट नाही, काही नाही, ती गाडी खूप छान आहे. सगळ्या गोष्टी छान होण्यासाठी मी आता ती गाडी एका दुसऱ्या फॅमिलीला दिलेली आहे. आणि मी आधी ठरवलेलं की जेव्हा मला काही हे मिळत नव्हतं, हवी तशी किंमत मिळत नव्हती, तेव्हा की मी सांगू का यूट्यूबवरती की मला गाडी विकायची आहे, मग बरेच जण येतील आणि गाडी घेतील. पण मग असं आलं खूप केऑटिक झालं असतं ते, की खूप जण आले असते किंवा काय झालं असतं. तर म्हणून मी ते अवॉइड केलं आणि मी इकडे इकडे सांगत ह्याला सांग त्याला सांग असं करून करून ते गोष्टी पोचल्या आणि ती गाडीचं हे झालं. असं फायनली आता माझ्याकडे गाडी नाही आहे, पण बघू काहीतरी चांगलंच होईल आणि मी चांगलंच करेन. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तर आहेतच आणि होईल सगळं नीट. मी जेव्हा ही गाडी घेतली होती तेव्हा माझ्या मित्रांनी खूप स्टोरीज ठेवल्या होत्या की, कारण तेव्हा मी दिवस रात्र मेहनत केली होती. मला आठवतं की आम्ही मसाले काजू सगळ्या गोष्टीचं सेल करून करून ती गाडी मी घेतली होती तेव्हा. आणि तेव्हापासून बिझनेस खूप ग्रो होत गेला, जो आजपर्यंत झालाय आणि आताही पुढे होतोय. बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही आता मागे पडतोय कारण मी लक्ष नव्हता घातला, पण आता तोही मी घालणार आहे आणि होपफुली तुमच्या समोर काहीतरी छान नवीन घेऊन येईल आणि तुम्हाला ते आवडेल अशी मी अपेक्षा बाळगते. बस आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूया, कारण आता डीपी दादाने आले आणि उद्या आम्ही जाणार आहोत मस्त शूटसाठी. सो शूटमध्ये आम्ही काय करणार आहोत किंवा तुम्हाला आता टीव्हीवरती काय नवीन बघायला मिळणार आहे जिथे मी आणि डीपी दादा असणार आहोत, हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये थोडीशी हिंट मिळेल. पण नाहीतर एपिसोड रिलीज झाल्यानंतर तुम्ही टीव्हीवर बघाल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू. पण खूप मज्जा येणार आहे, खूप धमाल असणार आहे. पण त्याआधी आम्ही काय धमाल मस्ती करतो ही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, कारण उद्या आहे शूटचा दिवस. आता वाजले जवळपास 12:30-1 रात्रीचे आणि उद्या सकाळी आमचं शूट आहे. कॉल टाईम आहे सकाळी 9:30चा आणि आम्हाला इथून निघावं लागणार आहे सकाळी 7 वाजता, म्हणजे उठावं लागणार आहे 5:30-6 वाजताची तयारी करण्यासाठी. तर आता मी झोपते. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. नक्की उद्याचा ब्लॉग बघा, कारण मी डीपी दादाला खूप त्रास देणार आहे. बाय बाय.